नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. देशभरात 8व्या वेतन आयोगाबाबत चर्चा वेग घेताना दिसतेय. विविध कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारकडे वेतन भत्ते आणि इतर सुविधांमध्ये मोठे बदल करण्याच्या मागण्या केल्यात. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचं लक्ष या निर्णयाकडे लागलंय. वेतन संरचनेत मोठ्या बदलाची मागणी होतीये. केंद्रशासित प्रदेशातील शिक्षकांच्या प्रगतीशील शिक्षक न्याय मंच या संघटनेनं वेतन आणि भत्त्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. लेवल 1 कर्मचाऱ्यांचं किमान वेतन 50,000 ते 60,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. 2 म्हणजे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा प्रस्ताव. सध्या 2.57 असलेला फिटमेंट फॅक्टर 2.62 ते 3.83 दरम्यान वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच वार्षिक वाढ 3% वरून 6 ते 7% करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. दुसरं म्हणजे वेतन 4 पट वाढवण्याची मागणी आहे. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ ने किमान बेसिक वेतन 72,000 रुपये करण्याची मागणी केली आहे. ही रक्कम सध्याच्या वेतनाच्या जवळपास 4 पट आहे. तसंच फिटमेंट फॅक्टर 4 करण्याचाही प्रस्ताव देण्यात आलाय. उच्च पदांसाठी मोठं वेतन. टॉप लेवल पदांसाठी कमाल वेतन 10 लाख रुपये करण्याचा प्रस्तावही पुढे आलाय. हे सर्व प्रस्ताव मंजूर झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. महागाईच्या पार्श्वभूमीवर हे बदल आवश्यक असल्याचं संघटनांचं मत आहे. मात्र केंद्र सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. फिटमेंट फॅक्टरमुळे पगारात वाढ नेमकी कशी होते, तर वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर लक्षात घेतला जातो. त्या आधारेच कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पेन्शन ठरवलं जातं. फिटमेंट फॅक्टर हे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर लागू होतं. त्यामध्ये महागाई, आर्थिक स्थिती आणि सरकारची आर्थिक क्षमता या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. 7व्या वेतन आयोगानुसार हा फिटमेंट फॅक्टर हा 2.57% इतका होता. 8व्या वेतन आयोगानुसार हा फिटमेंट फॅक्टर 2.86 ते 3% वाढवण्याची शक्यता आहे. असं झाल्यास मूळ वेतनात मोठी वाढ होऊन कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारातही वाढ होणार आहे. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.